मित्र हो, प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्या अवतीभवती टीकेचं मोठं वादळ घोंगावत आहे. बच्चू कडू यांच्यावर सगळ्यात पहिला वार केला तो त्यांच्याच पक्षातील म्हणजे प्रहार संघटनेतील कार्यकर्त्यांनी. अहो, जे कार्यकर्ते बच्चू कडू यांच्या एका इशाऱ्यावर टोकाची आंदोलनं करीत होते त्याच कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांचीच धुलाई केली. आता तर या प्रहार संघटनेतील कार्यकर्त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश करताना सुद्धा या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांच्यावर संताप व्यक्त केला. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे गटामध्ये केवळ प्रवेश नाही केलेला तर त्यांनी स्वतःला विकलं आहे अशा भाषेमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना सुनावलं. आणि मग याच वेळी बच्चू कडू यांच्याविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. घरी बोलावून त्याला मंत्री केला, पण ही माझी चूक झाली. लोभापायी गेले, त्यांना जाऊ द्या. कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, त्याचा आनंद आहे. उद्धव ठाकरे यांच्या या विधानाची तशी राजकारणात सुद्धा मोठी चर्चा झाली. कारण बच्चू कडू यांच्याबद्दल उद्धव ठाकरे पहिल्यांदा बोललेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेला हा पहिलाच वार होता, पण यावर बच्चू कडू यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. बच्चू कडू यांनी म्हटलं, मला एका प्रश्नाचं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिलं पाहिजे की आम्ही घरी येऊन तुम्हाला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला. आम्ही त्यावेळी कदाचित पाठिंबा दिला नसता तर चित्र वेगळं दिसू शकलं असतं. त्यावेळी आम्ही 7 अपक्ष तुमच्या सोबत ठामपणे उभे राहिलो. पहिले तुम्ही आम्हाला मंत्री केलं नाही, आमच्या मतामुळे तुम्ही मुख्यमंत्री बनलात, हे लक्षात घ्या. वर ते असंही म्हणतात की हे मी बोलणार नव्हतो कारण आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर कायम आहे. आदर कायम होता म्हणून गुवाहाटीला गेले का? शिवाय ते म्हणतात की तुम्ही हा विषय काढायला नको होता, आता लोकांमध्ये गैरसमज होऊ नये म्हणून मी हे बोलतोय. काहीही असो, उद्धव ठाकरे यांच्या विधानावर त्यांनी पलटवार तर केला, पण बच्चू कडू म्हणतात की त्यांच्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता हे पचायला जरा जड जाणार नाही का हो? बच्चू कडू यांनी दिलेल्या पाठिंब्याची महाविकास आघाडीला नक्की मदत झालेली आहे, पण त्याच्याच मोबदल्यामध्ये बच्चू कडू यांनी मंत्रिपद घेतलं होतं ना. म्हणजे काय, मोठ्या उदार अंतकरणानं उद्धव ठाकरे यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी किंवा जनतेच्या भल्यासाठी तर हा काही पाठिंबा दिलेला नव्हता. बरं, पाठिंबा दिला आणि त्या बदल्यात मंत्रिपदही घेतलं. मग उद्धव ठाकरे यांना धोका देऊन बच्चू कडू यांनी गुवाहाटी का गाठलं, याचंही उत्तर त्यांनी द्यायला हवं होतं ना. उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडू यांचं असं काय वाईट केलं होतं की महाविकास आघाडी सरकार पाडण्यामध्ये त्यांनाही वाटलं की आपलंही योगदान असावं? गेले ना ते गुवाहाटीला. अहो, विधान परिषदेचे आमदारकी मिळते म्हटल्यावर ज्यांनी स्वतःच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा विचार नाही केला त्यांच्याकडून काय अपेक्षा करावी? पण तरीही मित्रांनो, बच्चू कडू हे जे काही म्हणतात ना की त्यांच्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, हे तुम्हाला पटतंय का? जरूर सांगा. आणि हो, आपण आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.